हॅलो एव्हरीवन, फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आपण काय करतो, मेकअप काढण्यासाठी महागडे प्रोडक्ट हे यूज करतो, बट त्या मेकअप रिमूव्हरने किंवा त्या महागड्या प्रोडक्टने आपला मेकअप हा त्या पद्धतीने जसा आपल्याला पाहिजे तसा रिमूव्ह होतो का? आणि मेकअप हा व्यवस्थित रिमूव्ह न झाल्यामुळे तुमचा चेहरा हा पिंपल्सने खराब होतो आणि तुमच्या चेहऱ्यावर काही डार्क स्पॉट येतात। तुमचाही चेहरा असा मेकअप व्यवस्थित रिमूव्ह न झाल्यामुळे तुमचाही चेहरा हा खराब झालेला आहे का? तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नॅचरल पद्धतीने घरच्या घरी आपण आपला मेकअप हा कसा रिमूव्ह करू शकतो। तर फ्रेंड्स, हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। फ्रेंड्स, मेकअप कसा करायचा किंवा मेकअप करताना काय काळजी घ्यायची हे सगळ्याच किंवा बऱ्याच लेडीजला माहित असतं, बट तो मेकअप केल्यानंतर तो रिमूव्ह कसा करायचा किंवा तो क्लीन कसा करायचा हे कित्येक जणांना माहीतच नसतं। तो मेकअप जर तुम्ही तसाच ठेवून झोपलात तर तुमच्या चेहऱ्याला खूप मोठं नुकसान हे होऊ शकतं। कारण आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले जे चेहऱ्यावरचे पोअर्स असतात ते ओपन झालेले असतात आणि त्यामुळे आपण जर मेकअप हा तसाच ठेवून झोपलो तर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स ही येऊ शकतात। आणि जर आपल्याला हेल्दी स्किन ठेवायची असेल तर वेळोवेळी आपल्या स्किनची काळजी घेणं ही तितकंच गरजेचं असतं। तर मार्केटमध्ये भरपूर साऱ्या प्रकारचे मेकअप रिमूव्हर हे अवेलेबल आहेत। आपण ते मेकअप रिमूव्हर हे यूज ही करतो, बट जर तुम्ही डेली मेकअप करत असाल तर ते केमिकल यूज करणं स्किनसाठी तितकं घातकही असतं। तर फ्रेंड्स, आपण जर घरगुती उपाय करून आपला मेकअप रिमूव्ह केला तर नक्कीच त्या केमिकल प्रोडक्ट पेक्षा आपल्या स्किनसाठी ते बेटर असेल। आणि आपण जर घरगुती उपायाने आपला मेकअप हा रिमूव्ह केला तर आपल्या स्किनचं नुकसानही होणार नाही आणि आपली स्किन ही सुंदरही दिसेल। तर मग फ्रेंड्स, आपण बघूया की इझी पद्धतीने घरच्या घरी आपण आपला मेकअप हा रिमूव्ह कसा करू शकतो। त्यासाठी सगळ्यात पहिला उपाय आहे, त्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे निंबाचा रस आणि 1 चमचा दही। त्यामध्ये तुम्ही थोडेसे आल्मंड ऑइलचे ड्रॉप मिक्स करा। हे जे 3 इन्ग्रेडियंट मी सांगितले, दही, निंबाचा रस आणि आल्मंड ऑइल म्हणजेच बदाम तेल, हे तीनही व्यवस्थित मिक्स करा आणि ते मिक्स करून झाल्यावर ते चेहऱ्याला लावा। त्याने तुम्ही तुमच्या चेहऱ्याची मसाज करून तुम्ही तुमचा मेकअप हा रिमूव्ह करू शकता। दुसरा उपाय आहे, 3-4 बदाम घ्या, त्या बदामाची व्यवस्थित पेस्ट बनवून घ्या आणि त्यामध्ये गुलाब पाणी ऍड करा। आता ह्या दोन्हींची व्यवस्थित पेस्ट बनवून घ्या आणि ती तुमच्या चेहऱ्यावर फेस पॅक सारखी अप्लाय करा आणि ती वॉश करताना हलक्या हाताने मसाज करत वॉश करा। हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्ही कितीही मेकअप केला तरीही तुमची स्किन ही ह्या उपायाने चांगलीच राहील। त्यानंतर तिसरा उपाय आहे, तुम्ही 4 चमचा ॲलोवेरा जेल घ्या, त्यामध्ये काही ड्रॉप्स बदाम तेलचे टाका आणि त्यामध्ये 2-3 ड्रॉप ग्लिसरीन ऍड करा आणि त्यामध्ये विटॅमिन ई ऑइलची जी कॅप्सूल असते त्यामधलं जे ऑइल असतं ते त्यामध्ये मिक्स करा आणि हे व्यवस्थित मिक्स करा आणि हे तुमच्या फेसला फेस पॅक सारखं अप्लाय करा। आणि नंतर याने तुमचा फेस हा टिश्यू पेपरने किंवा कॉटन बॉलने व्यवस्थित पुसून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फेस वॉश करा। याही उपायाने तुम्ही व्यवस्थित तुमचा मेकअप हा नॅचरली रिमूव्ह करू शकता। त्यानंतर चौथा उपाय आहे, 1 चमचा मिल्क पावडर घ्या, त्यामध्ये बदाम तेल ऍड करा आणि त्यामध्ये थोडीशी साखर ऍड करा आणि त्यामध्ये थोडंसं रोज वॉटर ऍड करा। आता ही पेस्ट 10 ते 15 मिनिट चेहऱ्याला तशीच लावून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा वॉश करा। या उपायानेही तुमचा मेकअप जो असेल तो इझिली क्लीन होईल। पाचवा उपाय आहे, थोडंसं ऑलिव्ह ऑइल घ्या, त्यामध्ये 1 चमचा मध मिक्स करा आणि ही जी पेस्ट आहे ही तुम्ही 15 ते 20 मिनिट चेहऱ्याला लावून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फेस वॉश करा। यानेही तुमचा मेकअप हा व्यवस्थित क्लीन होईल आणि तुमची स्किन ही खराब होणार नाही। आणि त्यानंतरचा लास्ट उपाय आहे, 1 चमचा निंबाचा रस घ्या, त्यामध्ये 1 चिमूट हळद ऍड करा आणि त्यानंतर ते मिश्रण 15 ते 20 मिनिट तुम्ही तुमच्या चेहऱ्याला तसंच लावून ठेवा
आणि नंतर तुम्ही कॉटन बॉलने किंवा टिश्यू पेपरने तुमचा चेहरा हा व्यवस्थित पुसून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फेस हा वॉश करा। तर फ्रेंड्स, हे होते काही सोपे आणि साधे उपाय। अशा पद्धतीने तुम्ही हे उपाय फॉलो करून घरच्या घरी नॅचरल पद्धतीने तुम्ही तुमचा मेकअप हा रिमूव्ह करू शकता। तुम्ही एव्हरीडे जरी मेकअप करत असाल, हेवी मेकअप करत असाल किंवा नॉर्मल मेकअप जरी करत असाल, तरीही तुम्ही जर हे उपाय ट्राय केले तर तुमची स्किन ही नॅचरली चांगलीही राहील आणि तुम्ही डेली मेकअप केला तरीही हरकत नाही। अशा पद्धतीने घरी नॅचरली तुम्ही हे उपाय जर फॉलो केले तर नक्कीच तुमची स्किन ही खराब होणार नाही आणि तुमच्या स्किनचा जो मेकअप असेल तो व्यवस्थित क्लीन होईल आणि तुमच्या चेहऱ्यावर कुठले पिंपल्स, कुठले डार्क स्पॉट किंवा कुठल्याही ॲलर्जीज या मेकअप प्रोडक्टच्या होणार नाही। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजच्या व्हिडिओमध्ये ज्या मी काही टिप्स सांगितल्या आहे, म्हणजेच काही उपाय सांगितले आहे, हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हे ट्राय करून झाल्यावर मला कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा की तुम्हाला हे उपाय केल्यानंतर काय फील आला। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा। म्हणजे काय होईल, जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।